अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। बरोबर ना? तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा। अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय, क्रांतिशील नाना पाटलांनी काम केलंय, एक स्मारक नाही। क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींनी काम केलं, एक स्मारक नाही। अण्णाभाऊ साठेंनी इतकी मोठी क्रांती केली, 1.5 दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला, कुठं स्मारक नाही। हे सगळं बघा, कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस, आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य खपून घेतला। अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे, परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही। ही माझी भूमिका आहे। तुमचे कुणाकुणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही, पण त्यांना वाटतं मी चुकीचं बोलतोय। म्हणे गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत। जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत, याची मला फिकीर नाही आहे। तुम्हाला काही वाटू दे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे। अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते, हम जमाने का ख्याल नहीं रखते, जा जमीर न माने वह सलाम नहीं करते। गोपीचंद पडळकर झुकत नाही, हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना, मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना। मी काय म्हणतोय, महाकाली साखर कारखाना ज्याचं 110 कोटी कर्ज होतं आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली, त्यातली 60 एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा, 30 लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली। त्या पोरानं, माळ्याची लिंगायताची पोर आहे, त्यांनी 15 कोटी रुपये बँकेकडे भरले। आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर 35 कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे। मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही? कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे 279 एकराचा। 30 लाखानं दर काढलाय म्हणजे विचार करा, कोर्टानं परवानगी दिली, तुम्ही 60 एकर विका, 60 एकरात कारखाना जिवंत राहतोय, 220 एकर जमीन कारखान्याकडे राहते, कारखाना शिल्लक